मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। आज ITI ॲडमिशन 2025चा तिसरा राऊंड संपला आहे। तिसऱ्या राऊंडमध्ये बऱ्यापैकी ॲडमिशन त्या ठिकाणी घेतलं गेलं। विद्यार्थ्यांना काळजी आहे, आता किती राऊंड शिल्लक राहिले आहेत याबद्दल या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर नवीन अर्ज भरणारे जे विद्यार्थी आहेत काही, त्याचबरोबर कुठेच ॲडमिशन न मिळालेले विद्यार्थी यांनाही ॲडमिशन कुठे मिळणार आहे याबाबत चर्चा करणार आहोत। जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। रोजच्या अपडेट्ससाठी टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता, सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। मित्रांनो तिसऱ्या राऊंडसाठी 28 जुलैपासून सुरू झालेली जी लिस्ट आहे ती आज 2 ऑगस्टला म्हणजे एक दिवस काल एक्सटेंड केला आणि 2 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सदर राऊंड चालू ठेवले गेले। यामध्ये बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं होतं, म्हणजे 60% आपण त्या ठिकाणी म्हणू 60% 50 to 60% ॲडमिशन आता जवळजवळ संपत आलेलं आहे। पॉप्युलर ट्रेडमध्ये तरी 60%च्या वर गेलेलं आहे, काही नॉन पॉप्युलरमध्ये अजून बरंच ॲडमिशन बाकी आहे। तर ह्यानंतर आता जी पुढची फेरी येणार आहे ती चौथा राऊंड म्हणजे आपण त्याला म्हणतो फोर्थ राऊंड। तर यासाठी ऑप्शन भरण्यासाठी सुद्धा आजपर्यंत तारीख होती आणि आता ऑप्शन सुद्धा बंद झालेले आहेत। तर चौथ्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला फोर्थ लिस्ट जी लागणार आहे ते 5 तारीखला तुम्हाला दिसणार आहे, म्हणजे 2-3 दिवसात तुम्हाला सदर अपडेट येणारच आहे। तर 5 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चौथ्या राऊंडसाठी निवड यादी म्हणजे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्याचबरोबर संस्थेमध्ये चिकटवली जाईल। आणि तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी 6 ऑगस्टपासून 10 एखाद दिवस वाढतो, म्हणजे 11 ऑगस्ट आपण त्याला पकडू, पण 6 ते 10 ऑगस्ट ही तारीख फायनल आहे, कारण यामध्ये 10 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रियासुद्धा चालू ठेवण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला पुढचा राऊंड जो येणार आहे तो 5 ऑगस्टला तुम्हाला तुमची चौथ्या राऊंडमध्ये कोणते ट्रेड अपडेट झाले याबद्दल अपडेट येणार आहे। आता नवीन जे विद्यार्थी, आता याच्याबद्दल आपण याच्यापूर्वी वेकंट सीट जर बघितल्या तर तुम्हाला वेकंट सीट बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जाऊन वेकंट सीट रिपोर्ट बघायला हरकत नाही। तर इथे कोणकोणत्या ITIला किती अद्याप वेकंट सीट आहेत म्हणजे आपल्याला लक्षात येईल की पूर्ण ज्या जागा आहेत त्या किती शिल्लक राहिल्या आहेत। तुमच्या जवळची जी संस्था, तुमची पसंतीची संस्था त्या कोणत्या तालुक्यामध्ये आहे त्याची डिटेल सिलेक्ट करा। नेहमीप्रमाणे मी सांगतो त्याप्रमाणे आता इथे मुंबई 11 ही संस्था घेतलेली आहे। जेवढ्या काही जागा रिक्त आहेत त्यांचा टोटल PDF खाली जनरेट होते, प्रिंट रिपोर्ट करा आणि बघून घ्या की आपल्याला किती जागा, म्हणजे आता शेवटचा जो तिसऱ्या राऊंडचा जो शेवटचा दिवस होता त्यानंतर जागा अपडेट झालेल्या दिसत आहेत। तर इथे 794 जागा अद्याप रिक्त आहेत, त्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे। पॉप्युलर ट्रेडसुद्धा बऱ्यापैकी आहेत, तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची पसंती इलेक्ट्रिशियन 18 जागा अद्याप आहेत, त्यानंतर फिटर 20 जागा अद्याप आहेत, ICTSM सुद्धा 62 जागा आहेत। अशा पॉप्युलर ट्रेडना सुद्धा या ठिकाणी जागा बऱ्यापैकी आहेत। डिझेल मेकॅनिक 13 जागा आहेत। तर ह्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपल्याला ट्रेडच्या जागा रिक्त कोणकोणत्या आहेत त्या बघून त्याप्रमाणे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा त्या ठिकाणी ऑप्शन भरायचे आहेत। आता हे शेवटचा जो राऊंड होता त्याची ऑप्शन भरण्याची जी प्रक्रिया ती शेवटचीच होती। याच्यानंतर तुम्हाला जायचं आहे स्पॉट ॲडमिशनला, म्हणजे ज्यांनी नवीन फॉर्म भरले त्यांच्यासाठी ही व्हिडिओ याच्यापूर्वी बनवला होता। तर नवीन फॉर्म भरणारे आणि किंवा कोणतेच ॲडमिशन न मिळालेले यांचा व्हिडिओ लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। मार्क अटेंडन्स कशा प्रकारे करायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पुढे कुठपर्यंत जाईल, किती राऊंड असणार आहेत। तर पुढचे जे राऊंड असणार आहेत ते संस्थास्तरीय असणार आहेत, म्हणजे त्या संस्थेमध्ये तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागणार आहे, पण ते सुद्धा मेरिटवरच असतं। साधारण 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट लक्षात ठेवा आणि त्यानंतर 18 ऑगस्ट या 3 तारखा नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा। या 3 तारखांना तुम्हाला ॲडमिशन अपडेट देणारच आहे, त्याचबरोबर तुम्ही या 3 तारखांना जाऊन ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे। ज्यांना कुठेच ॲडमिशन मिळणार नाही त्यांना 18 ते 20 ऑगस्ट म्हणजे 13 ऑगस्टला तुम्हाला मार्क अटेंडन्स करणं याच्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती बघून घ्या। ह्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे।
असे तुम्हाला पुढचे राऊंडसुद्धा चालू राहणार आहेत. म्हणजे 18 ऑगस्ट नंतर परत 18 ते 20 झाला की पुढचा राऊंड 1-2 दिवसानंतर परत 25-26 ऑगस्टला असणार आहे. त्याच्यानंतर पुढे साधारण 8 ते 9 राऊंड हे होतातच दरवर्षी. त्यामुळे लक्षात ठेवा की 8 ते 9 राऊंड होणारच आहेत. तर अशा प्रकारे ॲडमिशन अपडेट देत राहणार आहे जोपर्यंत तुमचा प्रवेश निश्चित होत नाही. त्यासाठी तुम्हाला चॅनलवर सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटू आपण 6 ऑगस्ट या ठिकाणी, म्हणजे 5 ऑगस्टला संध्याकाळी व्हिडिओ घेऊन येत आहे. तोपर्यंत धन्यवाद.